Welcome to Swami Eknand Retail Classes. In these classes, we are going to take a new day vocabulary. तर विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपण एक नवीन डेची vocabulary घेऊन आलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे आपलं मिशन आहे 30 डे 30 व्हिडिओज. बरोबर आहे? तर ते 30 व्हिडिओज आपल्याला कंप्लीट करायचे. मला सुद्धा तुम्हाला दररोज ते 30 व्हिडिओज देण्यासाठी मीही उत्सुक आहे आणि तुम्ही दररोज 10-10 नवीन वर्ड्स पाठांतर करण्यात मला अशी आशा आहे की तुम्ही सर्वजण उत्सुक असाल. सर्वजणांना वाटत असेल की आपले दररोज आपण 10 5 50 नवीन वर्ड्स ॲड करतोय आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये. खूप छान वाटतंय. मला सुद्धा खूप आनंद होतोय, की तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलं पाठांतर करताय. जिल्हा परिषदचे असो, अंजना सागरचे असो, जिजामाताचे असो, सर्व मुलं खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहे. काही हरकत नाही आणि त्यांनी त्यांच्या मित्राला आणखी मित्रांना, मैत्रिणींना सांगा, की अशा प्रकारचे सर व्होकॅब्युलरी घेत आहे. आता आपल्याकडे वेळ आहे. आपण छोटे आहे 6वी, 7वी, 8वी या वेळामध्ये आपण खूप सारी आपली व्होकॅब्युलरी बेसिक इंग्लिश क्लिअर करून पुढं येणाऱ्या ज्या मोठ्या तुमच्या अडचणी आहेत त्याला दूर करू शकतो. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, की आजपासून तुम्ही सुद्धा ठरवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा, की अशा-अशा प्रकारचे आपण व्होकॅब्युलरी दररोज घेतो आहे. चालेल, काही हरकत नाही. आपण आपल्या 7 डेकडे वळू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला दिवस आहे 7 बरोबर आहे ना? 7व्या दिवसाची आपल्याला काय घ्यायची आहे? व्होकॅब्युलरी घ्यायची आहे. त्यामध्ये तुमच्या कडून खूप सारा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये बघा आता फिक्स. फिक्स हा पहिला वर्ड्स आहे आपला. आजच्या याच्यामधला फिक्स मीन्स काय आहे? काय आहे फिक्स मीन्स? फिक्स मीन्स काय आहे? सांगा बरं का तुम्ही? सांगता येईल का तुम्हाला फिक्स मीन्स काय आहे? सुधारणे, सुधरवणे किंवा मग आपण त्याला काय म्हणतो रिपेअर करणे. रिपेअर करणे किंवा दुरुस्त करणे. काय म्हणतो आपण त्याला? दुरुस्त करणे. दुरुस्त करणे एखादी वस्तू हां. फिक्सचा सेकंड फॉर्म येतोय बघा फिक्स. समजतं आहे तुम्हाला? F-I-X-E-D फिक्सिंग. F-I-X-I-N-G आणि फिक्सचा थर्ड फॉर्म V5 येतोय बघा. F-I-X-E-S बरोबर आहे ना? तर बघा याच्यामध्ये आपण पहिला वर्ड्स होता फिक्स. फिक्स मीन्स काय आहे? दुरुस्त करणे आहे. त्याचबरोबर आता क्लोज. क्लोज मीन्स काय आहे? बंद करणे. काय आहे? बंद करणे. आता बंद करणे आहे. बंद करणे म्हणजेच आता आणखी बघा त्याचा सेकंड फॉर्म आहे क्लोजचा. क्लोज. क्लोजचा सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म सुद्धा क्लोज आहे, पण स्पेलिंग वेगवेगळे आहे बघा. V4 आहे क्लोजिंग. V5 आहे क्लोजेस. हां. आता आले आहे आपण थर्डच्या व्होकॅब्युलरीकडं, की जे की तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. बघा यामध्ये थ्रो. थ्रो मीन्स फेकणे. काय आहे? फेकणे. बघा व्यवस्थित तुमच्यासाठी आपण कॉलम वगैरे केले सुद्धा आहे. जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड व्हायला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम यायला नको. बरोबर आहे. हां, चला मग आता फेकणे, फेकणे, फेकण्याचा सेकंड फॉर्म बघा. काय आहे बघा? फेकणेचा सेकंड फॉर्म काय आहे? फेकण्याचा सेकंड फॉर्म काय आहे? सगळ्यांनी सांगा बरं का फेकण्याचा सेकंड फॉर्म काय आहे? काय आहे? THREW. बघा अशाच प्रकारचं आहे का सर्वांना? हां आणि THROWN थ्रोन. चला पुढे लगेच आपल्याला घ्यायचं आहे V5 4 THROWING थ्रोइंग. THROWS थ्रोज. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यात हे जितके तुम्ही वर्ड्स ऐकताय, लिहिताय, वाचताय, बोलताय, हे सर्व वर्ड्स तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. इंग्लिश वाचणं, लिहिणं, बोलण्यासाठी. मग जेव्हा तुम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वी जाशाल, तेव्हा सुद्धा तुम्हाला अशाच गोष्टी करता कामा नये आणि कोणत्याही गोष्टी
ही बेसिकच्या गोष्टी तुम्हाला जर त्यावेळेला करायला लागल्या, तर मग तुमचं जे मेन टार्गेट आहे, तर ते तुम्ही त्या टार्गेटपासून कुठेतरी दुरावून जाशाल. तर त्यासाठी तुम्ही या वेळेला या गोष्टी करा. सर्वांनी पाठांतर करा. हं. किक, किक मीन्स लाथ मारणे. लाथ मारणे. चला पुढे किक मीन्स लाथ मारणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे किक. थर्ड फॉर्म आहे किक. व्ही फोर आहे KICKING. KICKS. अशा प्रकारे आपण किकचा पण सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म पण लिहिलेला आहे. आता हीट. हीटचा तुम्हाला काय करायचं आहे? सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म सांगायचा आहे. हीट मीन्स काय आहे? टोला मारणे. बरोबर ना? आपण हिट मारतो बघा. जसं तुम्ही क्रिकेट खेळता, क्रिकेट मारल्यामुळे हिट मारतो. बरोबर आहे आपण? हां, हिट. हिट मीन्स काय आहे? टोला मारणे. टोला मारणे. हीटचा सेकंड फॉर्म सुद्धा काय येतो आहे? हीटच येतो आहे. काय आहे? हीट आहे. हीटचा सेकंड फॉर्म सुद्धा हीट आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म सुद्धा काय आहे? हीटच आहे. हीटिंग HITTING हीटिंग आणि हिट्स HITS. हं. हं. चला पुढे लगेच सांगा आता. लिफ्ट. लिफ्ट म्हणजे काय आहे? तर उचलणे. काय आहे? उचलणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता उचलण्यासाठी म्हणजे तुमच्याकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये व्होकॅब्युलरी तयार होते आहे. हां, लिफ्ट मीन्स उचलणे. आता लिफ्टचा सेकंड फॉर्म काय आहे बघा? काय आहे लिफ्टचा सेकंड फॉर्म? सगळ्यांनी सांगा बरं का. आता बघू कोणाला येतं तर. आहे भरपूर जण लाईव्हला. तर सांगत चला आता. कोणाला येतो आहे लिफ्टचा सेकंड फॉर्म? LIFT. LIFT काय आहे? लिफ्टचा सेकंड फॉर्म येतो आहे LIFTED. LIFTED. हां आणि इथं काय येणार आहे? लिफ्टिंग आणि इथं लिफ्ट्स. समजतं आहे का सगळ्यांना? कॅरी. आता बघा यामध्ये पण खूप कॅरी म्हणजे घेऊन जाणे. घेऊन जाणे. आता म्हणजे जसं की आता कशाप्रकारे समजा मी सांगतोय तुम्हाला. आता सपोज मी इथं बसलेलो आहे आणि इथं कोणाला तरी हा लॅपटॉप घेऊन जायचा आहे म्हणा, हा लॅपटॉप घेऊन जा. तर घेऊन जाण्यासाठी काय शब्द आहे? तर कॅरी. हां, मग कॅरीचा सेकंड फॉर्म बघा. CARRIED आणि थर्ड फॉर्म आहे कॅरीड. CARRIED कॅरीड आणि थर्ड फॉर्म आहे सॉरी V4 आहे त्याचा CARRYING आणि CARRYS. बघा आता इथं ड्रॉप. ड्रॉप मीन्स काय आहे? तर पाडणे किंवा पडणे. पाडणे. ड्रॉपचा सेकंड फॉर्म काय आहे? DROPPED. DROPPED. हं. ड्रॉपिंग. DROPPING आणि इथं DROPS. ड्रॉप्स. किती सोपं आहे. भरपूर सोपं आहे बघा. तुम्हाला एकदा ज्यांना पण ही ट्रिक्स कळाली, की सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि V5 कशाप्रकारे आपल्याला ते कन्व्हर्ट करायचे असतात, तर ते नक्कीच या एक्झाममध्ये
चांगले गुण प्राप्त करतील आणि त्याचबरोबर काही जण, भरपूर जण बक्षिसासाठी सुद्धा म्हणजे प्रयत्न करतील आणि ते त्यामध्ये यशस्वी सुद्धा होतील. आता क्लाइंब मीन्स काय आहे? चढणे, चढणे. चढणे. क्लाइंबचा सेकंड फॉर्म आहे बघा, क्लाइंब. ईडी लावायचंय फक्त त्याला. काय वापरायचं आहे? ईडी वापरायचा आहे. काय वापरायचं आहे? क्लाइंब. CLIMBING. क्लाइम्बिंग. CLIMBING. अशा प्रकारे आपण काय केलंय? सॉरी, 1 मिनिट हां. याला आय-एन-जी नाहीये V5ला. माझ्याकडनं लागलं गेले. त्याला फक्त येस वापरतात. हं, हं. बघा आता, क्राऊल, रांगणे. जसं की छोटं बाळ बघा, छोटं बाळ रांगतं बघा. 8-9 महिन्याचं झालं की ते रांगायला लागतं. मग रांगायला लागतं का ते काही पण सांडायला लागतं. बरोबर आहे ना? मग आपण त्याला व्यवस्थित हँडल करता-करताच आपला सर्व वेळ त्याच्यात जातो. तसं क्राऊल मीन्स असं फक्त रांगणे. पोटावर जे रांगतं, इकडं-तिकडं जातं त्याला म्हणतो आपण रांगणे. आता क्राऊलचा सेकंड फॉर्म काय आहे? CRAWLED. क्राऊल. CRAWLED. हां, क्राउलिंग. CRAWLING. आणि इथं काय येणार आहे? CRAWLS. व्यवस्थित समजून घ्या. दिसतं पण आहे बघा. खूप छान तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून आपण इथं लाइनिंग पण केलेलं आहे. त्या लाइनिंगनुसार तुम्हाला व्यवस्थित समजतं पण आहे. बरोबर आहे ना? बघा तुम्हाला इथं व्यवस्थित पण समजेल आता. अशा प्रकारे तुम्ही दररोजचे जे आपण व्हिडिओज घेतलेले ते सुरुवातीपासून बघा. काही जण बघा आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे, काही जणांनी फक्त आजचा व्हिडिओ बघितलेला असेल, पण मागचे जे तुमचे 6 व्हिडिओ झालेले आहेत, ते सुद्धा त्यांनी बघा. का बघा? कारण की त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी तर वाढणारच आहे, पण तुम्हाला त्या एक्झाममध्ये बसण्याची संधीसुद्धा भेटणार आहे. संधी भेटल्यानंतर तुम्हाला त्या एक्झाममध्ये प्राइज मिळवण्याची सुद्धा संधी असणार आहे आणि प्राइज खूप सर्वांसाठी महत्त्वाचं असतं. चालेल, काही हरकत नाही. धन्यवाद. थँक